हाच तो सूर्य, हाच तो सूर्य, हा हा हाच तो सूर्य. याच सूर्यानं माझ्या राजाला प्रत्यक्ष पाहिलं, चालताना पाहिलं, बोलताना पाहिलं, युद्धामध्ये लढताना पाहिलं. एवढंच काय तर युद्धामध्ये जिंकताना सुद्धा पाहिलं. तो हाच सूर्य, या सूर्यानं माझ्या राजाला प्रत्यक्षात पाहिलं. हीच ती भूमी, हीच ती भूमी. या भूमीवर माझ्या राजानं प्रत्यक्ष पाऊल ठेवलं आणि ही भूमी पावन झाली. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली हीच ती भूमी. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि गड किल्ले सांगत राहतील की एवढा महान राजा या जगामध्ये झाला नाही आणि यापुढेही कधी होणार नाही. या भूमीवर अनेक राजे महाराजे झाले, या भूमीवर अनेक राजे महाराज झाले. प्रत्येकाने आपण आपलं नाव दिलं. कुतुबशहाने कुतुबशाही नाव दिलं, मोगलाने मोगलशाही, निजामानं निजामशाही, परंतु माझ्या राजाने स्वतःचं नाव दिलं नाही. इथल्या प्रत्येक मावळ्याला वाटेल असं स्वतःचं नाव, प्रत्येक मावळ्याचं नाव म्हणजे स्वराज्य असं नाव दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं, राज्य स्थापन केलं, परंतु त्याला भौगोलिक सीमा होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, निर्माण केलं, परंतु त्याला भौगोलिक सीमा होत्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण जगामध्ये पोहोचले, त्याला मात्र भौगोलिक सीमा नव्हत्या. म्हणून आज आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण जगामध्ये पोहोचलेले आहेत. म्हणून संपूर्ण जगामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरी केली जात आहे. आणि तिथे अनेक राजे महाराजे होऊन गेले, त्यांनी स्वतःसाठी राज्य स्थापन केलं. जगामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, त्यांनी स्वतःसाठी राज्य केलं. जगामधला एकमेव असा महान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी जनतेसाठी राज्य केलं. म्हणून आपण त्याला रयतेचा राजा म्हणतो. आणि याच रयतेच्या राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशाला अर्पण केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच आमच्या अंगावर शहारे येतात, जय जयकार करताच आमच्या रोमामध्ये उत्साह संचारतो. अशा या महान राजाला वंदन आणि शिवजयंती निमित्त मी